तुकाराम माने. आ
नमस्ते नित्यवाचे वदताक्षरे भवसिद्धुतरे अर्धक्षणी विठ्ठल संत शिरोमणी शांती ब्रह्म म्हणून यांची प्रसिद्धी आहे. अशा नाथ महाराजांचा एक अत्यंत महत्त्वाचा संत सेवेकरता म्हणून आपण निवडलेला आहे. गीतेचं महात्म्य सांगणारा गीता ग्रंथाचा महिमा सांगणारा संत महाराजांचा हा वर्ग आहे. आपल्याकडे ग्रंथांना सुद्धा देव मानण्याची पद्धत असल्यामुळं जशी देवाची उपासना आहे तशाच पद्धतीने ग्रंथाची सुद्धा उपासना आपल्याकडे करण्याची पद्धती आपल्याला पाहायला सापडते. देवाची काया वाचा मनानं उपासना जशी आपण करतो तशी ग्रंथाची सुद्धा काया वाचा मनानं उपासना आपल्याकडे केली जाते. कशी केली जाते याचा विचार पुढे मी करणारच आहे बरं का. आता मी गीतेच्या संबंधामध्ये महात्म्य व्यक्त केलेले त्या ग्रंथाचा महिमा सांगितलं आणि गीता महिमा तुम्हाला व्यक्त करायला लागले याचा अर्थ गीता शास्त्राच्या संबंधातली असताना तुम्हाला इथे व्यक्त केलेली आहे. विठ्ठल काढून देऊ काय काय बोलत नाही कसं हे सर्व सांगत आहे. या ठिकाणी वर्णन आपल्याला गीतेचं करून दाखवलेलं असल्यामुळं गीतेच्या संबंधातलं वर्णन म्हणजे शास्त्राच्या संबंधातलं महात्म्य चिंतन नाथवार्धन या ठिकाणी केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो बरं का. देवाचा जसा महिमा आहे तसा ग्रंथाचा सुद्धा महिमा आहे, शास्त्राचा सुद्धा महिमा आहे. किंवा देवाच्या महिमानापेक्षा संतांच्या दृष्टीने शास्त्राचा महिमा जास्त आहे. तत्वज्ञानाचा विचार करत असताना याच्या संबंधात बरं का देवाच्या दोन्ही क्षेत्रामध्ये जर आपल्याला विचार करायचा
ऐकायचं झालं तर ऐकावं कोणाचं याच्याबद्दल शास्त्रकारांनी सांगितलेलं चिंतन, स्वतः भगवंतांनी सांगितलेले चिंतन आहे का? परमात्मा कधी धर्माच्या बाबतीत माझा आहे का असं बोलत नाही. परमात्मा कधी तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये मी सांगतो म्हणून तुम्ही असं ऐका अशा पद्धतीची भाषा बोलत नाही. तर धर्म आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये देवही म्हणतो तुम्ही शास्त्राचं ऐका. विठ्ठल शास्त्रं प्रमाणन्ते कार्याकार्ये व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि. अर्जुनाला 16 अध्यायाच्या शेवटी भगवंताने उपदेश करत असताना असं सांगितलं, कार्याकार्य व्यवस्थित ते शास्त्रं प्रमाणम. बरं का, कार्य आणि अकार्य म्हणजे कार्य म्हणजे काय करावं आणि अकार्य म्हणजे काय करू नये. पुण्य करावं, पाप करू नये, धर्माचं अनुष्ठान करावं, अधर्माचं अनुष्ठान करू नये. हे करणं आणि न करणं याच्या बाबतीमध्ये माझा आहे का, मी प्रमाण आहे असं देवाने सांगितलं. तस्मात शास्त्रं प्रमाणन्ते. तर वेदशास्त्राचं प्रामाण्य स्वीकारलं पाहिजे. वेदाला धरून असलेलं शास्त्र सगळंच्या सगळं तुला जर काही करायला सांगत असेल तर ते करावं वाटत नसताना सुद्धा केलं पाहिजे. आणि जे वेदशास्त्राच्या विरुद्ध आहे, वेदाने जे करू नये म्हणून सांगितलेलं ते आवडत असलं तरी टाळलं पाहिजे. सांगू शकतो उदाहरणाने या गोष्टी आपल्याला स्पष्ट करणं शक्य आहे. शास्त्राने करायला सांगितलं ते थोडंसं कठीण जातं तरी ते केलं पाहिजे. आणि शास्त्राने जे करू नका म्हणून सांगितलं ते सोपं वाटतं, बरं वाटतं तरी परंतु ते टाळलं पाहिजे. मला सांगा, नित्यनियम केल्याशिवाय अन्नाचं सेवन करणं हे योग्य आहे की अयोग्य आहे? काहीतरी बोला की, तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलता येत नाही. माझी पद्धत आहे थोडी, मी काय करते. हां, म्हणजे नित्यनियम केल्याशिवाय जेवावं की जेवू नये सांगा बरं. हां, काय म्हणले तुमचं? बरं, नित्यनियम केल्याशिवाय जेवणं आणि नित्य नियम करून जेवणं याच्यात सोपं काय अवघड काय याचा विचार जर केला तर नित्यनियम न करता जेवणं सोपंच आहे. स्वाभाविक प्रवृत्ती जर जीवाची आपण पाहायला लागलो तर नित्यनियम न करता उठल्या उठल्या खायला माणसाला आवडणार आहे बरं का. पण थोडंसं वळण लावून, मायबापांनी वळण लावून, संतांनी वळण लावून, शास्त्रांनी वळण लावून आपल्याला असं शिकवलं की बाबा नित्यनियमाचं अनुष्ठान करूनच तुम्ही अन्नाचं सेवन करा. काही नित्यनियमागेण अन्न खायतो श्वान बाया मनुष्य पण भार तो वृषभ. हे काय आहे? मला काय सांगायचं, नित्य नियमाचं अनुष्ठान झाल्याच्या नंतर भोजन करावं हे शास्त्राचं सांगितलेलं आहे. हे शास्त्रानं सांगितलेलं आहे. हे शास्त्राचं सांगितलेलं आपण ऐकावं आणि तशा पद्धतीनं अनुष्ठान करावं. कार्य काय तर कार्य काय, करायचं काय करू नये काय. नित्य नियमाचं अनुष्ठान न करता अन्नाचं सेवन करू नये आणि नित्य नियमाचं अनुष्ठान करूनच अन्नाचं सेवन करावं. हे कार्य आणि अकार्य याच्या बाबतीमध्ये आपण तुकाराम महाराजांचं वचन प्रमाण म्हणतो, म्हणजे शास्त्र प्रमाण म्हणतो. देव सुद्धा शास्त्राचं प्रामाण्य स्वीकारणार आहे असा विचार आपल्याला पाहायला सापडतो बरं का. आणि भगवद्गीता ग्रंथाचा विचार जर करायला लागला तर याच्यासारखं दुसरं मोठं शास्त्र आहे असं आपल्याला पाहायला सापडत नाही. भगवद्गीता फार मोठं शास्त्र आहे. वेदाच्या पेक्षा सुद्धा मोठेपणा गीता ग्रंथाचं ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतो. ज्ञानोबांनी चिंतन असं म्हणलंय की आपण वेदाचा विचार करा आणि भगवद्गीतेचा विचार करा. वेद ही देवापासून निर्माण झाले आणि भगवद्गीता ही देवापासून निर्माण झाली. पण वेद कसे निर्माण झाले आणि गीता कशी निर्माण झाली असे चिंतन करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, हा वेदार्थ सागरो जया निद्रिताचा घोरो तो स्वयश्री सर्वेश्वरो प्रत्यक्ष अनुवादला अस्य महतो भूतस्य निश्वसितं यदेतद् ऋग्वेदः यजुर्वेदः सामवेदः अथर्वांगिरसः. छंदोपनिषदामध्ये मंत्र येतो, त्याला अनुसरून ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केलं. परमात्मा झोपला म्हणे आणि झोपलेल्या भगवंताच्या घोरण्यातून वेद निर्माण झाले. विठ्ठल विचारतात, महाराज जर देव झोपला त्याच्या झोपण्यातून घोरण्यातून जर वेद निर्माण होत असतील, आम्ही तुमच्या कीर्तनात का घोरू नये का झोपू नये विचार. पण मला असं म्हणायचं, तुम्ही जर देव असताल, आता माझ्या दृष्टीनं तुम्ही सगळे महेशाची या मूर्ती असल्यामुळे देव हा भाग वेगळा आहे. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, ज्ञानेश्वर महाराजांनी हा भाग त्याच्याबद्दल आम्हाला शिकवलेला आहे. तुम्ही सगळे परमात्मरूप आहात ही गोष्ट जरी खरी असली तरी कीर्तनात तुम्ही घोरण्याने वेद निर्माण होत नाही. परमात्मा मात्र झोपला आणि त्याच्या झोपड्यातून वेद निर्माण झाले असं वर्णन आहे बरं का. हा वेदार्थ सागर जया निद्रिताचा घोरू, तो परमात्मा झोपल्याच्या नंतर त्याच्या झोपण्याच्या घोरण्यातून
वेद निर्माण झाले आणि तोच परमात्मा ज्या वेळेला जागृत अवस्थेमध्ये स्वतः वाणीनं बोलायला लागला त्यावेळेला त्याच्या बोलण्यातून गीता निर्माण झाली. काय म्हणतो असे बोला, देवापासूनच वेद निर्माण झाला, देवापासूनच गीता निर्माण झाली. देवापासून वेद निर्माण झाला तो झोपेत निर्माण झाला आणि देवापासून गीता निर्माण झाली ती जागृतीत निर्माण झाली. देवापासून झोपेमध्ये घोरण्यातून वेद निर्माण झाला आणि जागृतीत प्रत्यक्ष समजावून सांगण्यातून गीता निर्माण झाली. विठ्ठल असंच वर्णन आपल्याला बाहेर सापडतं. गीता सुगीता कर्तव्या किमन्ये शास्त्र विस्तरही या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्मात विनिसृता. स्वतः पद्मनाभ असलेल्या परमात्म्याच्या मुखपद्मातून मुखकमळातून गीता बाहेर पडलेली आहे. मला सांगायचं काय, वेदही परमात्म्यापासून प्रगट आणि गीताही परमात्म्यापासून प्रगट असं जरी असलं तरी वेद झोपेतून प्रगट झाली, गीता जागृतीत प्रगट झाली, वाणीनं प्रगट झाली, बोलण्यातून प्रगट झाली, संवादातून प्रगट झाली. भगवद्गीता कशी महाराज, भगवद्गीता म्हणजे काय हे जर आपल्याला पाहायचं झालं तर इकडे तिकडे हुडकत फिरायची गरजच नाही. गीता ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटची पुष्पिका वाचा तुम्ही. गीता अध्याय संपल्याच्या नंतर शेवटी येथे श्रीमद भगवद्गीता असो, उपनिषद असो, ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे असं त्याच्या वर्णन आपल्याला पाहायला सापडतं ना. त्याच्यामध्ये काय काय सांगितलं की ते श्रीमद भगवद्गीता असो, ही श्रीमद भगवद्गीता आहे. गीता म्हणजे काय, भगवद्गीता. गीता शब्द काय आहे, आपल्याला गीता या शब्दातून अनेक गीता पाहायला सापडतात बरं का. एकच भगवद्गीता आहे असं समजायचं कारण नाही, जगामध्ये अनेक गीता आहेत. पण त्या सगळे आपल्याला गीता शब्दाचा नुसता उच्चार केल्याबरोबर दुसरी कोणती गीता आठवते का भगवद्गीता आठवते? भगवद्गीता आठवते. त्याचं कारण असेल, शास्त्रामध्ये एक नियम आहे, साहित्यामध्ये असा नियम आहे की काही शब्द असे असतात ते सामान्य वाचक असतात पण ते विशेष वाचक झालेले असतात. सामान्य वाचक असलेला शब्द सुद्धा विशेष वाचक होऊन बसतो. मला सांगा, शांती ब्रह्म हा नाथ महाराजांना आपण शब्द लावतो. कोणता संत शांती ब्रह्म नाही सांगा ना. तुकाराम महाराज शांती ब्रह्म नाही, ज्ञानोबा शांती ब्रह्म नाही, नामदेव महाराजांना शांती ब्रह्म म्हणता येत नाही का. पण शांती ब्रह्म म्हणल्याबरोबर नाथ महाराज, जगद्गुरु म्हणल्याबरोबर तुकोबार आहे. नामदेव पांडुरंगाचा प्रेम अवतार, पांडुरंगाचे प्रेम भांडारी म्हणलं ज्ञानोबा आहे, नामदेव आहे. कैवल्याचा पुतळा म्हणलं सगळे संत कैवल्याचा पुतळा आहे तो. मग ज्ञानोबारायलाच कैवल्याचा पुतळा म्हणल्याबरोबर आपल्याला डोळ्यासमोर ज्ञानोबाराय काय येतात त्याचं कारण असं आहे, हे सगळे शब्द सामान्य वाचक आहेत पण त्या शब्दाला एक वेगळा ठराविक अर्थ प्राप्त झालेला आहे. त्याप्रमाणे भगवद्गीता हा सुद्धा सामान्य शब्द अनेक गीताला तो लागू पडतो. पण भगवद्गीता असं न म्हणता नुसता गीता शब्दाचा उच्चार झाल्याबरोबर आपल्यासमोर भगवद्गीताच उभी राहते. एवढा भगवद्गीता ग्रंथाचा अधिकार आहे. श्रीमान असलेल्या भगवंतानी गायलेली. आता कोण गातो तर भगवान गातो आणि तो भगवान गायला लागला बघा, झोपेतलं घोरडं नाही, हे गाणं आहे. अशा पद्धतीचा विचार इथं भगवद्गीतेच्या संबंधात पाहायला सापडतो. आणि सामान्य माणसाचं गाणं नाही, हो भगवंताचं गाणं आहे. आणि भगवान कोणाला म्हणतात, ज्ञानोबाने आपल्याला भगवान शब्दाचा अर्थ सांगितला. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वसती येथ म्हणून तो भगवंतो. हे 6 गुण ज्याच्या ठिकाणी राहतात त्याला भगवंत म्हणतात. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य या 6 गुणांनी संपन्न परमात्मा. परमात्म्याच्या ठिकाणी यशाला काही कमी आहे का? ते निळोबारायचं का अभंग बघा, त्या निळोबारायच्या अभंगामध्ये निळोबाराने असं वर्णन केलेलं आहे की देवाजवळ असलेल्या या 6 गुणापैकी भगवंतांनी एक गुण एका एका भक्ताला देऊन टाकला तर त्या गुणाच्या बाबतीत तो भक्त जगात मोठा ठरला म्हणे. एका भक्ताला भगवंतानी केलेलं आहे बरं का. यश थोरविला
एका गुणाचे वितरण एका भक्ताकडे परमात्म्याने करून टाकलं. एकच गुण गेल्यावर कामावरती राहिला की यश देऊन टाकलं, विभीषणाला श्री देऊन टाकली, कर्णाचा विचार केला तर त्याला अवजारे देऊन टाकलं, ब्रह्मदेवाला ज्ञान देऊन टाकलं, शुकाचार्याला वैराग्य दिलं आणि ऐश्वर्याचा विचार जर केला तर ते अर्जुनाला देऊन टाकलेलं आहे असं वर्णन करतात. मला सांगा, एक एक गुण देवाने एका एका भक्ताला दिल्याच्या नंतर त्या गुणाच्या बाबतीमध्ये तो भक्त किती मोठा झाला. यशाच्या बाबतीमध्ये मारुतीसारखा कोणी दुसरा यशस्वी तुम्हाला दाखवता येईल का? श्रीमंतीच्या बाबतीमध्ये आपल्याला विभीषणासारखा दुसरा श्रीमंत दाखवता येईल का? औदार्याच्या बाबतीमध्ये कर्णासारखा औदार्य कोणाचं सांगता येईल का? सांगता येत नाही. कर्णाचं औदार्य फार मोठं. अनेक उदाहरणं कशाबद्दल आपल्याला सांगता येतात, मला वेळ नाही. हा अशा पद्धतीचं एका एका गुणाचं. आता ऐका, भगवंतानी आपलं यश दिलं मारुतीरायाला, ते सगळंच्या सगळं यश परमात्मा मारुतीराया देत नाही, आपल्या यशाला एक अंश देऊन टाकतो आणि आपल्या ठिकाणी असलेल्या यशापैकी एका गुणाचा एक अंश भगवंताने ज्या भक्ताला दिला, तो भक्त त्या गुणाच्या बाबतीत जर जगात मोठा ठरत असेल तर अशा सगळ्याच्या सगळ्या गुणाची अंश नाही, अंशी असलेला परमात्मा, सगळ्या गुणाचा अंश असलेला परमात्मा आणि सगळ्याच्या सगळ्या गुणाचा अधिकरण असलेला परमात्मा, म्हणजे 100% जर यश भगवंताच्या ठिकाणी असेल तर त्याच्यातला एक नया पैसा मारुतीरायाकडे, तर मारुतीराय एवढे मोठे आहेत. 100 पैसे यश ज्याच्याजवळ आहे तो किती मोठा असेल. विठ्ठल एक गुण नाही हो, अनंत कल्याण गुण विधान असं भगवंताचं वर्णन केलं जातं. या 6 गुणाचं अधिकरण असलेल्या त्या परमात्म्याच्या बद्दल भगवंत हा शब्द आहे. त्याच्या ठिकाणी यश आहे, श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे आणि या 6 गुणांनी संपन्न असल्याच्या नंतर मग त्या परमात्म्याला गाता येतं. ज्याच्या ऐका, या गुणापैकी कोणता गुण असला, त्या गुणाच्या विरुद्ध गुण असला तर रडणं गाणं सगळं कसं चालू होतं याचा विचार आपल्याला करता येतो. ज्याच्याकडे यश आहे आणि ज्याच्याकडे अपयश आहे, कोण गातो कोण रडतो? ज्याच्याकडे यश आहे तो गातो, ज्याच्याकडे अपयश आहे तो रडतो. ज्याच्याकडे श्री आहे आणि ज्याच्याकडे दळभद्रीपणा आहे, कोण रडतं कोण गातं? विचार करा ना. ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला हसणं येतं, त्याला गाणं येतं आणि ज्याच्याकडे श्री नाही त्याला मात्र रडणं. औदार्याचा विचार करा. ज्याच्याकडे औदार्य आहे, जग त्याचं वर्णन करत असल्यामुळे त्याला गाणं येतं आणि ज्याच्याकडे औदार्य नाही, कोणीच त्याला विचारत नसल्यामुळे त्याला रडणं येतं. विठ्ठल गाणं आहे आणि त्या भगवंताने गायलेली म्हणून भगवद्गीता. भगवता श्रीकृष्णेने गीता असा भगवद्गीता. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गायलेला हा ग्रंथ असल्यामुळे, म्हणजे कसं आहे बघा, परमात्म्याच्या पासून प्रगट झाली गीता, पहिली गोष्ट. जागृतीत प्रगट झाली, दुसरी गोष्ट. बोलण्यातून प्रगट झाली, तिसरी गोष्ट. नुसत्या बोलण्यातून नाही, गाण्यातून प्रगट झाली, म्हणजे आनंदातून प्रगट झाली. त्याच्यामुळे गीतेचं महात्म्य आहे. विठ्ठल विठ्ठल. श्रीकृष्णार्जुन संवादे. गीता म्हणजे काय? भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुनाचा संवाद आहे. आता संवादामध्ये सुद्धा 2 प्रकारचे संवाद असतात. एक देवभक्ताचा संवाद आहे, भक्ताचा संवाद आहे आणि तिसरा संवाद जो आपल्याला पाहायला सापडतो तो तुमच्या आमच्यासारख्या सामान्य संसारी जीवाचा संवाद आहे. 2 सामान्य संसारी जीव एका ठिकाणी आले त्यांच्यात संवाद झाला, किंवा देवभक्त किंवा भक्त एका ठिकाणी आले त्यांच्यामध्ये जर संवाद झाला तर या 2 संवादामध्ये अंतर असेल की नाही? अंतर आहे. शुकाचार्याचा आणि रंभेचा एक संवाद शास्त्रामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. त्या संवादामध्ये शुकाचार्य आणि रंभा एकमेकाला भेटले. रंभा शुकाचार्याच्या तपश्चर्यामध्ये त्यांच्या वैराग्यामध्ये भंग करायला आलेली होती आणि अशा अवस्थेमध्ये शुकाचार्याचं वैराग्य पाहिल्याच्या नंतर रंभा थिजून गेली आणि मग रंभा शुकाचार्याला बोलायला लागले, म्हणजे महाराज आमच्या संसारात काय मजा आहे, या तरी संसारात एकदा संसारात या, किती मजा आहे, किती आनंद आहे हे सांगत होते ते. पण ते सांगत असताना शुकाचार्याने आमच्या परमार्थात कसा आनंद आहे तिला सांगण्याला सुरुवात केल्याच्या नंतर मग ती रडायला लागली आणि संसाराचं विचित्र रूप कसं आहे हे रंभा बोलते आणि परमार्थाचा आनंदमय रूप कसं आहे हे शुकाचार्य बोलतात. त्या संवादामध्ये, त्या शुकाचार्याच्या रंभेच्या संवादामध्ये 2 संसारी जीव एकत्रित आले आणि त्यांचा जर संवाद झाला तर त्याच्यात बिघडतं कसं याचा विचार रंभेनं सांगितला. वादे वादे वर्धते वैरवन्ही. शुकाचार्यामध्ये सांगायला लागले, संसारात 2 माणसं एका ठिकाणी आली त्यांचा जर वाद झाला
तर त्या बोलण्यातून वैर निर्माण होऊन वैराचा अग्नी वाढायला लागतो म्हणे. ते संसारातले संवादाचे चित्र आहे. शुकाचार्याने विचारले तर तुमच्याकडे परमार्थात संवाद असतात का? शुकाचार्य म्हणते देवभक्ताचा आणि भक्ताभक्ताचा संवाद आमच्याकडे असतो. काय होतं हो त्याच्यातून? त्या संवादामधून भांडण निर्माण होतं का? वैराचा अग्नी वाढतो का? शुकाचार्याने सांगितलं नाही नाही म्हणे वादे वादे जायते तत्वबोधा. आमचा परमार्थातला जर संवाद झाला तर त्याच्यातून तत्वज्ञान निर्माण होतं म्हणे. भक्ताचा संवाद बघा, देवभक्ताचा संवाद तुम्ही बघा, तत्वज्ञान निर्माण झालं की नाही. आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर ज्ञानोबा आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला गेले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हा सगळं प्रकरण सांगत बसायची गरज नाही. हे दोघं जण तीर्थयात्रेला गेले. आता ज्ञानोबा आणि नामदेव राय दोघंही परमात्मा पंढरीनाथाचे भक्त एकमेकाच्या सोबत ते प्रवासाला जात असताना आता रस्त्याने चालताना काही गपचूप चालू वाटतं का माणसं? काहीतरी बोलणं चालणं होतं, काहीतरी भजन होतं, काहीतरी बोलणं होतं. त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला आपण नामदेवाशी काहीतरी बोलू. आता नामदेवाशी बोलत असताना ज्ञानेश्वर महाराज कसं चाललंय, तुमचं बरे केले, लेकर बाळ बरे केले, हे विचारतील का? ज्ञानोबा याने नामदेवरायाला विचारलं म्हणजे नामदेवराय एक प्रश्न विचारायचा आहे. हो नामदेवरायाने विचारलं महाराज तुम्ही आणि मला प्रश्न विचारता, ज्ञानी याचा शिरोमणी तुम्ही मला प्रश्न विचारावा आणि माझं तुमचं नातं तरी बघा. माझे गुरु महाराज नामदेव महाराज हे नामदेवराज विचार करायला लागले ना, माझे गुरु महाराज विसोबा आणि विसोबा महाराजाचे गुरु तुम्ही, माझ्या गुरुचे गुरु तुम्ही, तुम्ही मला प्रश्न विचारता. पण ज्ञानोबाने सांगितलं नाही नामदेव मला प्रश्न विचारायचा आहे. आता ज्ञानोबाने प्रश्न विचारतात, नामदेव महाराज उत्तर देतात. अर्थ काय याचा? ज्ञानोबारायासारख्या महात्म्याला सुद्धा नामदेवरायासारख्या भक्त महात्म्याचा अधिकार जगाला कळाला पाहिजे याची इच्छा होती. आज असं होत नाही. दोन महाराज एकमेकाच्या बद्दल काय बोलतात याचा जरी विचार केला, असं कोणी कोणाच्या बद्दल चांगलं बोलत नाही. हो कोणाला कोणाच्या उत्कर्षाची इच्छा राहत नाही. पण नामदेवरायाला ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं पण माझा एक प्रश्न आहे. काय प्रश्न? ज्ञानोबारायाने विचारलं ध्यान कशाला म्हणावं सांगा. आता नामदेव महाराज म्हणायला लागले गुरु महाराज काय विचारता म्हणे, तुम्ही संजीवन समाधीला प्राप्त झालेले तुम्ही मला ध्यानाची व्याख्या विचारता. पण सांगतो म्हणले तुम्हाला जर माझ्या तोंडातून ध्यानाची व्याख्या ऐकायची असली तर सांगतो म्हणले ध्यान तया नाव निर्विकार ध्यानाची व्याख्या सांगायला सुरुवात केली. ध्यान तया नाव महाराज माझ्या दृष्टीने ध्यान त्याला नाव आहे म्हणे. कशाला? निर्विकार निके ध्यान तया नाव. ते ध्यान निर्विकार आहे, ते निक ध्यान आहे. कसं? जे विषयी माझ्या देखे विठोबासे. सगळ्या जगामध्ये परमात्मा पंढरीनाथ दिसला पाहिजे याला मी ध्यान म्हणतो. ऐका असली ध्यानाची व्याख्या तुम्हाला योगशास्त्रात सुद्धा पाहायला सापडायची आहे. हृदयात देव पाहणं याला योगशास्त्र ध्यान म्हणतात आणि जगात देव पाहणं याला नामदेव महाराज ध्यान म्हणतात. विठ्ठल ठिकाणी असलेले जे ज्ञान आहे, हा योगशास्त्राला न कळालेली ध्यानाची व्याख्या सांगण्याचं जे नामदेवाच्याकडे असलेलं शास्त्र ज्ञान आहे ते जगामध्ये व्यक्त व्हावं असं ज्ञानेश्वर महाराजांना वाटले. त्यांनी त्यांना प्रश्न आहेत. असेच सगळे प्रश्न आहेत. असाच तो सगळा संवाद आहे. नामदेवाच्या गाथेतून आपण तो सगळा संवाद बघू शकता. मला सगळं सांगत बसायचं नाही, मला एवढंच सांगायचं आहे. दोन भक्ताचा संवाद झाला त्यातून तत्वज्ञान निर्माण होतं. देव भक्ताचा संवाद, दुसरा संवाद आहे देव आणि भक्ताचा.
त्याच्यातून तत्वज्ञानच निर्माण होतं. तुम्ही बघा गीतेत असलेला संवाद अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाचा काय झालं, त्याच्यातून तत्वज्ञान निर्माण झालं. भागवतातला संवाद आहे उद्धवाचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा, देवभक्ताचा संवाद तिथेही आहे, तत्वज्ञानच निर्माण झालं. एकादश स्कंद भागवताचा जर पाहिला तर उद्धव नावाचा भक्त आणि भगवान श्रीकृष्ण यांचा संवाद, आणि भगवद्गीता जर आपण पाहिली तर अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचा संवाद, देवभक्ताचा संवाद. दोन्हीकडं काय निर्माण झालं, तत्वज्ञानच निर्माण झालं. म्हणून वादे वादे जायते तत्वबोधा, परमार्थामध्ये असं असतं की दोघांचा वाद झाल्याच्या नंतर त्याच्यातून तत्वज्ञान निर्माण होतं. म्हणून श्रीकृष्णार्जुन संवादे, भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन म्हणजे देव आणि भक्त यांच्या संवादातून गीता निर्माण झाली. म्हणून गीतेला महत्व आहे. विठ्ठल भगवंताने जागृती सांगितली म्हणून महत्वाचे, भगवंताच्या मुखातून बाहेर आले म्हणून महत्वाचे. परमात्माच गात 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 गीता व्यक्त करतो. अर्जुनाच्या समोर म्हणजे भक्ताशी संवाद करताना परमात्मा गीता व्यक्त करतो म्हणून गीता महत्वाची. हे गीतेच्या महत्वाचं अनेक पद्धतीने चिंतन आपल्याला करणं शक्य आहे बरं का. याच्याशिवाय जर आपण विचार केला तर तत्वज्ञानाचा सगळ्याच्या सगळा विचार गीतेमध्ये आलेला आहे. आणि तत्वज्ञानाचा संपूर्ण म्हणून आपल्या संप्रदायातल्या संत महात्म्यांनी बघा ना, टीका करायकरता 2 ग्रंथांची निवड आपल्या संतांनी केलेली पाहायला सापडते. आणि याच ग्रंथाचं श्रवण करणं याला हिताच्या विषयी जागा असणं असं तुकाराम महाराजांनी म्हणलेले की गीता भागवत करीती श्रवण, आणि टीका करत असताना सुद्धा ग्रंथाने संतांनी कोणते ग्रंथ निवडले बघा ना. ज्ञानोबाने टीकेकरता गीता निवडली, अण्णाथ महाराजांनी टीकेकरता भागवताचा एकादश स्कंद निवडला. याचा अर्थ काय आहे, ज्या अर्थी संप्रदायातल्या 2 मोठ्या धुरीण साधू पुरुषांना टीकेकरता म्हणजे जगाला आपलं तत्वज्ञान समजून सांगण्याकरता या 2 ग्रंथांची निवड करावी वाटली, त्यार्थी आपल्याकरता वारकऱ्याच्या करता दुसरा विचार करण्याची गरजच नाही. हेच 2 ग्रंथ सर्वात मोठे आहेत. सध्या जर आपण काळाचा विचार करायला गेलो तर मार्गशीर्ष शुद्ध एकादशी हा भगवद्गीतेच्या अवताराचा दिवस मानला जातो. गीता जयंती त्या दिवशी असते. एकादशीला गीता जयंती झाली. कोण गेली गीता जयंती, आता गीतेचं कशाला घात बसलात असं जर कोणी म्हटलं तर आपल्याकडे लग्नाचे वाढदिवस किती दिवस करतात.
लग्नाचा वाढदिवस जर अनेक दिवस करता येत असला तर आपल्याला गीता जयंती रोज रोज करायला काय हरकत आहे सांगा ना बरं. दुसऱ्या पद्धतीने संगती आपल्याला विचारात घेता येते. आता या ठिकाणी चालू असलेला हा जो उत्सव आहे कशाचा उत्सव आहे? देवाच्या जयंतीचा उत्सव आहे, दत्त जयंतीचा उत्सव. म्हणजे देवाच्या जयंतीचा उत्सव ग्रंथ आणि देव या दोघांच्या मधलं जे अंतरस्थ केले त्याच्यामध्ये देवही गाता येतो ग्रंथही गाता येतात. ग्रंथ म्हणजे शास्त्र. त्या ग्रंथाचं म्हणजे शास्त्राचं आणि देवाचं काय नातं आहे याचा जर आपण विचार करायला लागलो अतूट नातं आहे. शास्त्राने सांगितलेला देव तोच देव असतो आणि देवाने मानलेलं शास्त्र ते शास्त्र असतं. विठ्ठल शास्त्राचं चिंतन आपल्याला देवाच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने करायला हरकत नाही म्हणून मी विचार बोलायला लागलो बरं का. अजून एका पद्धतीने विचार करा. शास्त्राचा महिमा जर आपल्याला पाहायचा झाला तर व्यास महर्षींनी ब्रह्मसूत्रामध्ये तिसऱ्या सूत्रामध्ये शास्त्राचा महिमा सांगितला. पहिलं सूत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा, दुसरं सूत्र आहे जन्माद्यस्य यतः, तिसरं सूत्र व्यास महर्षींनी मांडलेलं शास्त्र योनित्वात्, तिसरं सूत्र आहे अथातो ब्रह्म जिज्ञासा. आता तुम्ही साधन चतुष्टय संपत्तीचा अधिकार संपादन केल्याच्या नंतर कर्माची फळं अनित्य आणि ब्रह्मज्ञानाचं फळ नित्य असल्यामुळं परब्रह्माला जाणण्याची इच्छा करा. पहिल्या सूत्राचा अर्थ झाला. आता दुसरं सूत्र काय सांगितलं? जन्माद्यस्य यतः, परमात्म्याला जाणण्याची परब्रह्माला जाणण्याची इच्छा करायची आहे ना. ते परब्रह्म कसं आहे हो? ज्याच्यापासून सगळं जग वगैरे जन्माला येतं, ज्याच्यापासून जन्माला येतं, ज्याच्या ठिकाणी स्थिर राहतं आणि ज्याच्या ठिकाणी सगळं जग प्रलयाला प्राप्त होतं त्याला परमात्मा म्हणायचं आणि त्या परमात्म्याला तुम्ही जाणा. हा परमात्मा तुम्हाला कोणी सांगितला हो? त्याच्याकरता तिसरं सूत्र येतं शास्त्र योनित्वात्. आम्हाला शास्त्र ते परमात्मा सांगायला परमात्मा तत्व सांगतं. आता ते शास्त्र योनी शब्दाचा अर्थ वेगळ्या वेगळ्या पद्धतीने जगद्गुरु शंकराचार्यांनी केला. योनी शब्दाचा अर्थ कारण असा आहे. शास्त्र आणि कारण या दोन शब्दाचा अर्थ जोडून जर आपल्याला विचार घ्यायचा असला तर शंकराचार्य असं सांगतात की परमात्म्याचं ज्ञान करून देण्याकरता शास्त्र हेच कारण आहे. परमात्म्याचं ज्ञान करून देण्याकरता शास्त्र हेच कारण आहे आणि शास्त्र निर्माण होण्याकरता परमात्मा हेच कारण आहे. शास्त्राला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही असं शास्त्रातलं नेहमीचं चिंतन आहे. आपल्याला धर्म जाणून घ्यायचं झाला तर शास्त्राला शरण जा आणि ब्रह्म जाणून घ्यायचं झालं तर शास्त्राला शरण जा. धर्म ब्रह्मणी वेदैक वेद्ये असं शास्त्रामध्ये चिंतन येतं बरं का. धर्म आणि ब्रह्म म्हणजे परमात्मा या दोघांचं ज्ञान होण्याकरता आपल्याला शास्त्राशिवाय दुसरा मार्ग नाही. वेदशास्त्राला शरण गेल्याशिवाय किंवा वेदाला अनुसरून नसलेल्या स्मृती ग्रंथाला, पुराण ग्रंथाला, इतिहासाला, संत वचनाला शरण गेल्याशिवाय आपल्याला परमात्माही कळत नाही आणि आपल्याला धर्मही कळत नाही. यांना शरण जावं लागतं बरं का. वेदांचं एखादं वचन पाहून त्या वचनाच्या आधारानं आपल्याला धर्म ठरवता येतो. पण ज्यावेळेला एखादंही वेदाचं वचन आपल्याला उपलब्ध होत नाही त्यावेळेला असं सांगितलं जातं स्मृतीचं वचन पाहून धर्म ठरवा. स्मृती वचनही मिळत नाही मग पुराण वचन पाहून धर्म ठरवा. पुराण वचनही मिळत नाही त्यावेळेला इतिहासाचं म्हणजे महाभारताचं किंवा रामायणाचं वचन पाहून धर्म ठरवा. तेही वचन मिळत नाही. संताचं वाक्य पाहून धर्म ठरवा. तेही वचन एखाद्या आचार्याच्या बद्दल जर मिळत नसेल तर संताचं आचरण बघा मग धर्म ठरवा. कारण ते संताचं आचरण म्हणजे सुद्धा वेदाने सांगितलेलंच आहे. स्वीकारलेलं बाहेर सापडतं. संतांना वेदप्रमाणे, संतांना स्मृतीप्रमाणे, संतांना पुराणाप्रमाणे आहे. बघा तुम्हाला तुकाराम महाराजांनी माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव या अभंगामध्ये कसं चिंतन मांडले बघा. देवाच्या प्रेमभावाची बरीच लक्षणं, बरीच प्रमाणं तुकाराम महाराजांनी त्या अभंगात सादर केली. पण एवढं सगळं सांगणं झाल्याच्या नंतर तुकाराम महाराजांना वाटलं मी बोलतो याच्यावर लोकांचा विश्वास बसणार नाही. मग काय करावं? तुका घडे नाही विश्वास
पहावे पुराणे विचारुनी. महाराज काय म्हणतात, तुमच्या मनात मी सांगतो त्या तत्वाच्या बद्दल जर विश्वास नसला, ज्याच्या मनात विश्वास नाही त्याने काय करावं, पुराणाचा विचार करून पाहावं. पुराणाला विचारावं असं नाही बरं का, पुराणाचा विचार करून पाहावं. हा पहावे पुराणी विचारुनी, पुराणामध्ये या गोष्टी आहेत की नाही याचा विचार करून तुम्ही पहा, असं तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं. अर्थ काय झाला, तुकाराम महाराजांना पुराणाचं प्रमाण्य मान्य आहे बरं का. वेद मानतात, स्मृती ग्रंथ मानतात, पुराण मानतात तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे बरं का. पुराणीचा इतिहास गोड रस सेविला, गोड रस सेविला, गोड रस सेविला. अशा मधुर रसाचं आम्ही सेवन केलं असं मला बोलतात. त्याचा अर्थ काय, त्यांनी पुराणं वाचलेली आहे, त्यांना पुराणाचं प्रामाण्य मान्य आहे असं आपल्याला चिंतन करावं लागतं. असं वेद, स्मृतिग्रंथ, पुराण, रामायण, महाभारतासारखे इतिहास आणि सगळ्याच्या सगळ्या संतांची वचनं याला प्रमाण मानणारे तुकाराम महाराजांसारखे संत महात्मे तर याला शास्त्र म्हणतात. हो, शास्त्र अजून दुसरं काय असतं आपल्याला, मी आताच बोलून गेलो ना, वेदामध्ये जे मिळालं नाही ते स्मृतीत पाहावं, मग तेही मिळालं नाही पुराणात, मग त्याच्यातही मिळालं नाही इतिहासात, मग त्याच्यातही मिळालं नाही तर संतांच्या वाङ्मयामध्ये आपल्याला पाहता येतं. ते काय आहे, संत महात्म्याची वाणी म्हणजे शास्त्र. यास्तेषां स्वैरकथाः एव भवन्ति शास्त्राणि. योग वसिष्ठामध्ये रामचंद्र प्रभूला उपदेश करत असताना वसिष्ठांनी सांगितलं, त्या साधू पुरुषाच्या मुखातून प्रवृत्त झालेल्या सैराट कथा, तयाचे विसाट शब्द, सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद काल होती ते ज्ञानश्रमाचा विसाट शब्द. आणि योग वसिष्ठातला शब्द काय, स्वैर कथा. हा स्वैर कथा म्हणलं काय, विसाट शब्द म्हणलं काय, एकच आहे. विसाट शब्द म्हणजे भन्नाट शब्द, आणि भन्नाट शब्द म्हणजे काय, सैरावैराने झालेले शब्द. हो, मुद्दाम विचार करून महात्मा बोलतो, त्याच्यात तरी शास्त्र असेलच असेल. महात्मा सहज बोलून गेला, सहज बोलणे
ठिकाणी पाहायला सापडतं. एकंदर काय आहे, हे सगळं वेदापासून संतांच्या वाक्यापर्यंतचं सगळं शास्त्र आहे आणि या शास्त्रालाच परमात्मा सांगण्याचा अधिकार आहे आणि परमात्मा या शास्त्राचं महत्त्व गातो असं असल्यामुळं या सगळ्या ग्रंथाचा महिमा आपल्याकडे प्रतिपादन केलेला पाहायला सापडतो. त्याच्यातलं गीतेचं महिमान काय याचा विचार करणारा नाथाचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. गंमत आहे, परमार्थ करायचा असला आणि परमार्थ जर आपला सत्य घ्यायचा असला याच्याकरता 4 जणांची कृपा आपल्याला असली पाहिजे असं नेहमी परमार्थातलं चिंतन आहे. पहिली कृपा आहे भगवंताची, दुसरी कृपा आहे सद्गुरूची, तिसरी कृपा आहे आपल्या अंतःकरणाची आणि चौथी कृपा सांगितली ती शास्त्राची. विठ्ठल विठ्ठल आपला परमार्थ सफल झाला. देवाची कृपा कोणावर झाली समजायचं, निळोबाऱ्याचे फार गोड अभंग आहे. निळोबाऱ्याने त्या अभंगामध्ये देवाची कृपा झाली त्याच्या काही खुणा सांगितलेल्या आहेत बरं का. उपाधीचा उगग आला, उपाधीचा उगग आला, कंटाळायला पाहिजे आणि मनामध्ये सत्संगाची प्रीती निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी देवी कृपा केली, खरी देवाची कृपा त्याच्यावर समजा आणि त्याच्याने परिणाम काय होतो, उपाधीचा कंटाळा आला, मनात सत्संगाचं प्रेम निर्माण झालं म्हणजे देवाच्या कृपेचं लक्षण तिथं निर्माण झालं. खरा परिणाम काय, भ्रांती निरसली बुद्धीची, त्याच्या बुद्धीला असलेला सगळ्याच्या सगळा भ्रम, सगळ्याच्या सगळं अज्ञान तसं निवृत्त होऊन जातं. हा देवाच्या कृपेचा खरा परिणाम सांगितला बरं का. मला सांगायचं काय, परमार्थ देवाची कृपा पाहिजे, दुसरी कृपा आपल्या सद्गुरूची पाहिजे बरं का. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो गुरु कृपे तुका म्हणे ऐशा साधनी आहे
आहे साधकाची दशा उदास असावी त्या अभंगाच्या शेवटच्या चरणाला काही सगळी साधना सांगितली आणि आयुष्या साधने जोर आहे तो ज्ञान आहे गुरुकृपा अशा साधनात राहिल्या पाहिजे गुरुची कृपा मिळवली पाहिजे मग त्याला ज्ञानाची प्राप्ती होते असे चिंतन आहे म्हणजे परमार्थ सफल व्हायचं असाल तर देवाची त्याच्यानंतर गुरुची कृपा पाहिजे आपल्या मनाची सुद्धा कृपा लागते की नाही आपल्या मनाने जर मदत केली नाही तर आपल्याला परमार्थ सफल करून घेता येत नाही पण समर्थाला मनाला उपदेश करावा लागला मना सज्जना सगळा उपदेश कशा मनाला सांगायचे काय गरज आहे हो कितीतरी आपले संतांनी मनाला सांगितलेलं नाही का हो तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसेन दिसा मनाला उपदेश केला कशा करता त्याने शांत भावना आपल्याला कृपा करावी म्हणून बरं का पहिली देवाची कृपा दुसरी सद्गुरूची कृपा तिसरी अंतःकरणाची कृपा आणि चौथी कृपा लागते ती शास्त्राची कृपा आता ऐका आपण देवाची कृपा किंवा गुरुची कृपा संपादन करण्याकरता काय करतो देवाची आणि सद्गुरूची सेवा करतो तशी शास्त्राची कृपा संपादन करायची असली तर त्याची सेवा करावी लागते विठ्ठल सेवेमध्ये तीन प्रकार आपण नेहमी सांगतो कायिक वाचिक मानसिक सेवा शास्त्राची सुद्धा काया वाच्या मनानं आपल्याला सेवा करता येते किंवा दुसऱ्या पद्धतीने विचार करा देव आणि शास्त्र काही बदल मानायचं कारणच नाही आता आपण या गीता ग्रंथाच्या बद्दल विचार करायला लागलो या गीता ग्रंथाचं देव पण ज्ञानोबांनी सांगितलेले की गीता ईश्वर भोळा वेगा सोबती कुसुम माळा पण माझी या दुर्वादळा नाद म्हणे की जे त्यामुळे सांगतात गीता हा ईश्वर आहे हा भोळा ईश्वर आहे भोळा सांब आहे आणि भोळ्या सांबाचं कसं असतं त्याला श्रीमंतीचे उपचार दिले तरी त्याच्यातही खुश आणि गरिबीचे उपचार दिले तरी त्याच्यातही खुश ज्ञानेश्वर महाराज सांगतात व्यास महाराजांनी गीता ईश्वराला आपल्या सुंदर सुंदर श्लोकाच्या माळा आणून समर्पण केलेले आहे माझ्याजवळ तसे सुंदर श्लोक नाही पण पोह्याची दुर्वादळ आहे मोठी सुगंधी सुंदर फुलं त्याच्या माळा घालून बसणारा हा गीता ईश्वर माझ्या दुर्वादळाला नको म्हणत नाही म्हणून तो अतिशय भोळा ईश्वर म्हणे विठ्ठल सोडून द्या पण गीता ईश्वर भोळा त्याला ईश्वर म्हणले ज्ञानेश्वर महाराजांनी हे मला आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे किंवा गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती मोह महिषा मुक्ती आनंदरी असे महिषासुराचा नाश करण्याकरता भगवती आदिमाया जशी प्रकट झाली तशी भगवद्गीता म्हणजे सुद्धा 700 श्लोकांना सांगितली गेलेली जशी दुर्गा सप्तशती आहे तशी आपली भगवद्गीता सुद्धा 700 श्लोकांना सांगितलेलीच आहे बरं का 700 श्लोक बौद्ध साविला भगवती सच्चिदानंद बाबाचा अभंग आहे त्याच्यात त्यांनी वर्णन केलं 700 श्लोकाची भगवद्गीता गीता ही सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती या 700 श्लोक रूपी मंत्राने सांगितली गेलेली अशी ही भगवती म्हणतात बरं का ईश्वर शब्द भगवती शब्द जर आपण पाहिला तर गीतेचं ईश्वरत्व आपल्याला लक्षात घेता येतं मग ईश्वर जर असेल तर त्याची कृपा संपादन करण्याकरता त्याची सेवा आहे तसं गीता सुद्धा जर ईश्वर असेल तर गीतेची कृपा संपादन करण्याकरता आपल्याला सेवा करावी लागते मग ती कायिक सेवा ही आहे मग ती वाचिक सेवा ही आहे आणि मानसिक सेवा सुद्धा देवासारखी गीतेची करता येते विठ्ठल कशी गीतेची सेवा करणार आहात असे कोणी जर विचारलं तर ज्ञानोबा सांगतात गीता लिहोनी वहाणे पुस्तक विषय गीतेचा जो पाठ जाणे तयाचे सांगातीपणे गीता लिहोनी वहाणे पुस्तक विषय ज्ञानेश्वर तुम्हाला सांगतात पुस्तकाच्या रूपाने गीतेचे लेखन करायचं आणि आपल्याजवळ सरासर लोकांना गीता ठेवायची हे काय गीता हाताला घेऊन काढायची आणि गीता आपल्याजवळ कायम बाळगायची ते गीतेचं पुस्तक आपण लिहून काढलेलं पुस्तक गीतेचं आपल्याजवळ आपण सरासर लोकांना ठेवायचं हे काय आहे गीतेची कायिक सेवा आहे विठ्ठल पठन केलं आपण गीतेचं नामस्मरण केलं तर गीतेची वाचिक सेवा झाली आणि गीतेचा आपण मनोमन विचार करायला लागलो
अर्थचिंतन करायला लागलो, तात्पर्यापर्यंत जाण्याचा आपण मनोमन विचार केला, त्याला काय म्हणायचं, गीतेची मानसिक सेवा झाली. अशा काया वाचा मनाच्या गीतेच्या ज्या सेवा करता येतात, नाथ महाराजांच्या या प्रस्तुत अभंगाचा जर विचार केला तर नाथ महाराजांनी इथं वाचिक सेवेचा विचार सांगितला आणि दोन पद्धतीची वाचिक सेवा गीतेची सांगितली. एक गीतेचं नामस्मरण आणि दुसरं गीतेचं पठण. या दोन सेवाचा विचार या अभंगामध्ये आहे. पहिल्यांदा गीतेचं नामस्मरण जर आपल्याला घडलं तर आपल्याला काय फरशी होती, नाथ महाराज पहिल्या चरणातून सांगतात. गीता 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 वाचे जे म्हणती वाणी नुसतं गीता 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 असं जर आपण म्हणलं काय झालं, नामस्मरण झालं. रामराम म्हणणं रामाचं नामस्मरण आहे, रामकृष्ण हरी म्हणणं देवाचं नामस्मरण आहे. त्याच पद्धतीने गीता गीता म्हणलं तर गीतेचं नामस्मरण झालं. याचं फल सांगितलं नाथ महाराजांनी. नाही पुनरावृत्ती तया नरा, जो नुसतं गीता गीता म्हणत राहतो अशा मनुष्याला सुद्धा पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही. अशी अवस्था जन्माभावरूपी मोक्ष त्याला प्राप्त व्हावा, हे गीतेच्या नामस्मरणाचं महत्व आहे. हो, नाथ महाराज सांगतात आपल्याला हे प्रमाण आहे, पण थोडासा संगतीने विचार केला पाहिजे ना. लोक असं म्हणतात ग्रंथ जे निर्माण झाले ते नामस्मरणा करता की वाचायला विचार करायला निर्माण झाले. कशा करता निर्माण झाले? गीता निर्माण झाली, गीतेचं नामस्मरण करायकरता निर्माण झाली, गीतेची पूजा करायकरता निर्माण झाली, की गीता वाचाय करता निर्माण झाली, कशा करता निर्माण झाली असं लोकांचं विचार आपल्याला असतं. आणि शास्त्राच्या बद्दल सेवेचा विचार सांगत असताना की आपण करतो तशा पद्धतीची सेवा शास्त्रामध्ये वर्णन करून सांगितलेली नाही. आपण करतो तो प्रकार चुकीचा नाही. ऐका, आपण ज्ञानेश्वरीची पूजा करतो, त्याच्यात आपल्याला ज्ञानोबराची पूजा करते, ते चुकीचं नाही. पण शास्त्राची पूजा करायची असते ती कशी करायची असते याचा विचार शास्त्राने असं सांगितला. पहिल्यांदा शास्त्र पाठ करा, दुसऱ्यांदा शास्त्राचा अर्थ जाणून घ्या आणि तिसऱ्यांदा त्या शास्त्राने जे आचरण करायला सांगितले, जे ज्ञान मिळवायला सांगितलंय ते आचरणे करून ते ज्ञान मिळवा, मग शास्त्राची खरी सेवा झाली. विठ्ठल ही सुद्धा शास्त्राची सेवा आहे. आपण गीतेचे 700 श्लोकांपर्यंत नाही करू. हरिपाठ पाठ करण्यापासून सुरुवात जी होते ते संबंध गाथा पाठ करणारे, ज्ञानेश्वरी पाठ करणारे असे लोक सुद्धा आपल्याकडे आपल्याला बाहेर सापडतात की नाही. अर्थ काही कशा करतात, आपण ते वेगळे आहोत. वारकरी संप्रदायातल्या मोठ्या मोठ्या लोकांनी कोणाला ज्ञानेश्वरी पाठ कर, कोणाला गाथा पाठ कर म्हणून
सांगितलं तर ते काय वेळेत का? पाठ करणं ही शास्त्राची पहिली सेवा आहे. पाठ करणं झालं हो, पण नुसतं पाठ करून काही उपयोग होतो का? नुसतं पाठ करण्याने काही उपयोग होत नाही. आमच्याकडे एक विद्यार्थी आहे, त्यांनी गाथा पाठ केली. गाथा पाठ केल्याच्या नंतर ते कुरेकर बाबाला भेटायला गेले. कुरेकर बाबाला त्यांनी सांगितलं, अरे बाबा माझं गाथा पाठ झालं. बाबा म्हणजे ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, पण थोडा अर्थाचा विचार कर की रे बाळा. त्यांनी त्याला समजावून सांगितलं, थोडासा अर्थाचा विचार कर. आणि ते सांगताना त्यांनी उदाहरणाने काय सांगितलं, हे बघ म्हणे, तुला जर गाथेच्या अर्थाच्या अभ्यासाची प्रवृत्ती नसेल तर माझा गाथा कपाटात आणि तुझा गाथा डोक्यात आहे, फरक काही नाही. माझा गाथा कपाटात आणि तुझा डोक्यात आहे, काही उपयोग नाही. म्हणले तसं तुला काही अर्थाचा त्याच्या बोध नाही. अर्थाकडे वळलं पाहिजे, मग ते अर्थाकडे वळले वगैरे पुढचं झालं. म्हणजे काय, शब्द पाठ करणं, शास्त्राचे शब्द पाठ करून ठेवणं पहिली सेवा. त्याच्यानंतर त्याच्या अर्थाचा विचार केला पाहिजे. अर्थाविण पोथी वाचून काय मला सांगतात त्याप्रमाणे अर्थज्ञान आपल्याला झालं पाहिजे. आणि अर्थज्ञानाच्या नंतर नुसतं शब्द आपण पाठही केलं, सगळं अर्थही कळाला, पण त्या संतांनी सांगितलेलं आचरण होत नसेल तर, संतांनी सांगितलं एकादशीचं व्रत करा, व्रत एकादशी उपवास पाठी झालं. एकादशीच्या व्रताचा महिमा काय, त्याच्यासारखं कीर्तन त्यालाच करता येतं त्या एकादशीचं महात्म्य सांगण्याकरता. पण एकादशीच्या दिवशी दुपारी त्याच्या घरी गेलं तर तो भाकरी खात असतो, काय उपयोग आहे? म्हणजे पाठ आहे, अर्थही कळतो, पण आचरण नाही, सेवा घडली नाही. विठ्ठल विठ्ठल शास्त्रातून सांगून ठेवलेला जो बोध आहे तो बोध संपादन करणं याला महत्त्वाची सेवा समजतात बरं का. म्हणजे पाठ करणं, अर्थाचं ज्ञान संपादन करणं, अनुष्ठान करणं आणि त्यांनी सांगितलेल्या परमात्मा साक्षात्काराच्या रूपाच्या बोधावर आरूढ होणं ही शास्त्राची खरी सेवा आहे. पण आपण कायमाच्या मनाच्या सेवेचा विचार करत असताना शरीरानं, वाढीनं, मनानं देवासारखी शास्त्राची सेवा आपल्याला करता येते. मी विचार सांगत होतो आपल्याला. लोक म्हणतात ग्रंथ निर्माण झाले, गीता 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 म्हणायकरता गीता निर्माण झाली की वाचाय करता, अर्थचिंतना करता, असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर आपल्याकडे प्राधान्यानं ती वाचायचीच आहे, प्राधान्यानं त्याचा अर्थच जाणायचा आहे, प्राधान्यानं त्याच्यातलं ज्ञान आणि आचरणच घ्यायचं आहे. हे जरी असलं तर गीतेची पूजा आणि गीतेचं नामस्मरण उपयोगाचं नाही असं म्हणून चालत नाही. मी आपल्याला दुसऱ्या उदाहरणानं सांगतो. देवाचं जसं नामस्मरण आहे तसं आपण गंगेचं नामस्मरण करावं की गंगेमध्ये स्नान करावं, कसं असतं बोला की? गंगेमध्ये स्नान करायला सांगितले की गंगेचं नामस्मरण करायला सांगितले? स्नान. गंगा स्नानाचं महत्व की नाही, पण गंगा स्नानाच्या ऐवजी आपण गंगेपासून कितीही दूर असलो तरी स्नानाच्या वेळेला गंगेचं नामस्मरण करतो की नाही? हर गंगे म्हणूनच आपल्या डोक्यावर घेतात, चंद्रभागे म्हणूनच आपण स्नान करतो ना. हे काय आहे हो? गंगा गंगेति यो ब्रूयात योजनानां शतैरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णुलोकं स गच्छति. सगळ्या पापाचा नाश होऊन विष्णू लोकाची प्राप्ती होणं याच्याकरता गंगेत स्नान करावं लागतं. पण आपण गंगेपासून शेकडो योजन दूर राहा, स्नानाच्या वेळेला गंगेचं नामस्मरण करा, तुम्हाला तेवढं सगळं गंगेत बुडी मारल्याचं, स्नान केल्याचं फल मिळतं. हे शास्त्राचं वाक्य. नाथमार्गाचं एक अभंग आहे, भागीरथीचं आणि भीमरथीचं नामस्मरण करा म्हणतात नाथमार्ग. भागीरथी आणि भीमरथी भागीरथी आणि भीमरथी वदता. गंगे एवढंच आमच्या चंद्रभागेचं महत्व हे सांगण्याकरता नाथ महाराज बोलले. भागीरथी आणि भीमरथी असं जर आपण नामस्मरण केलं, वदता म्हणजे बोलायला लागलो, तर समान तत्वता कली माझी, कलियुगामध्ये त्याचा महिमा समान आहे असं नाथ महाराज वर्णन करतात. अर्थ काय आहे? पवित्र नद्या गंगेसारख्या निर्माण झाल्या, त्या स्नानाने पुण्य आणि भगवंताची प्राप्ती करून देण्याकरता. पण त्यांचं नामस्मरण जसं उपयोग असेल तसं वाचनानं, अर्थचिंतनानं, ज्ञान संपादनानं
गीता आपल्याला मुक्त करणार जरी असली तरी गीतेचं नामस्मरणही आपल्याला मुक्त करू शकतं. हे नामांच्या प्रमाणावरून आपल्याला स्वीकारावं लागतं. गीता 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 वाचे जे म्हणती फळ काय मिळतं नाही पुनरावृत्ती तया नरा. त्या माणसाला पुनरावृत्ती नाही, त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही. आता पुनरावृत्ती नाही म्हणजे पुन्हा जन्म नाही म्हणजे मोक्ष त्याला प्राप्त व्हायला लागला. हेच फळ थोडंसं वेगळ्या शब्दात अर्ध्या क्षणामध्ये भवसागरातून तारून देणारं गीतेच्या शब्दाचं चिंतन आहे असं ना तुम्हाला दुसरं चिंतन. पठनाचा महिमा नामस्मरणाचा महिमा सांगून झाला तर पठनाचा महिमा आपल्याला सांगायला लागेल बरं का. नामस्मरण ही वाचिक सेवा आणि पठन हे सुद्धा ग्रंथाच्या संदर्भातली वाचिक सेवा आहे. आता हे दुसरं जे फळ नाथमार्गाने सांगितलेलं आहे त्याचा एक विचार आपल्याला करायचा आहे. एकंदर या 3 चरणामध्ये नाथमार्गाने गीतेच्या संबंधाने 3 फलाचा विचार सांगितला आहे. ही तिन्ही फलं गीतेनंच कशी आपल्या पदरात टाकलेली आहे ही गीतेच्या श्लोकाच्या आधाराने एकदा आपल्या सगळ्या समोर मांडतो. हे तर प्रेमाने भजन करा.
गीतेचं महात्म्य सांगणाऱ्या अभंगाचा विचार आपण पाहत आहोत. तर या अभंगामध्ये आणि गीतेच्या संबंधानं गीतेची 2 पद्धतीची सेवा सांगून त्या सेवेतून गीता आपल्या पदरामध्ये काय फळ टाकते याचा विचार सांगितला. देवाची सेवा तशी देवरूप शास्त्राची सेवा, देवाची काया वाचा मनानं सेवा तशी शास्त्राची सुद्धा काया वाचा मनानं सेवा आपल्याला करता येते हा विचार आपण केला. आणि त्याही काया वाचा मनानं सेवा करणं म्हणजे ग्रंथ गीतेचा ग्रंथ आपण पुस्तक रूपाने लिहून आपल्याजवळ बाळगणं ही एक गीतेची सेवा आपण पाहून आलो. गीता ग्रंथाची पूजा करणं, ज्ञानेश्वरीची गाथेची आपण पूजा करतो. पूजा करणं ही सुद्धा एक प्रकारची कायिक सेवा आपल्याला म्हणणं शक्य आहे. वाचिक सेवेचा विचार करताना त्या ग्रंथाचं नामस्मरण करणं, कारण ते ग्रंथ नुसते ग्रंथ नाहीत, ती नुसती शब्दरचना आहे असं समजायचं कारण नाही. त्या ग्रंथामध्ये ते ग्रंथ म्हणजे त्या महापुरुषाचं वाङ्मय रूप आहे अशा पद्धतीचा विचार आहे बरं का. भागवताच्या संबंधानं भागवताच्या महात्म्यामध्ये असं वर्णन की आलेलं बाहेर सापडतं. स्वकीयं यत् भवेत् तेजः तच्च भागवते दधात ना. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेला निजधामाला गेले तेव्हा निजधामाला जाताना देवानी आपलं स्वतःचं सगळं तेज भागवतात ठेवलं. म्हणून भागवत म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मय मूर्ती आहे असा विचार आपल्याला सांगितला गेला बरं का. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी हे गीतेमध्ये असं गीतेच्या संबंधाने असंच वर्णन केलं. गीता हे जाडा वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. भगवद्गीता म्हणजे काय, भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. आणि वाङ्मय मूर्ती म्हणल्याच्या नंतर इथं पूजा चालते. विठ्ठल गीतेची सेवा कशा पद्धतीने करायची याचा विचार करत असताना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. श्रवणे पाठी अर्थे गीतानिधी मोक्षारोते जैसा समर्थ दाता कोणाते नास्ती नगणे. समर्थ असलेल्या एखाद्या माणसाच्याकडे मागायला गेल्याच्या नंतर तो समर्थ दाता कोणालाही नाही म्हणत नाही. मागायला गेलेला मनुष्य गरीब असला तरी देतो, मागायला गेलेला मनुष्य सेवा करणारा असला तरी देतो, मागायला गेलेला मनुष्य शिव्या घालणारा जरी असला तरी समर्थ दाता त्याला काही ना काहीतरी दिल्याशिवाय विनमुख पाठवत नाही. हे समर्थ दात्याकडे गेल्याच्या नंतर जसं विनमुख यावं लागत नाही तशी गीतेची तुम्ही कशीही सेवा करा. श्रवणे गीतेच्या श्रवणाची सेवा करा, पाठे गीतेच्या पठणाची सेवा करा, अर्थे गीतेच्या अर्थज्ञानाची सेवा तुम्ही करा, अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करा. गीता नेदी मोक्षा आरवते. मोक्षाच्या अलीकडचं फळ गीतेला देणं ठाऊकच नाही म्हणजे विठ्ठल संबंधानं पहिली सेवा म्हणजे सांगितली आपल्याकडं श्रवणाची सेवा सांगितलेली बाहेर सापडते. गीता भागवत तरी श्रवण आपण त्याच्याकरता प्रमाणे पाहून आलो. श्रवणाची जशी सेवा आहे तशी पठणाची वाचण्याची सेवा सुद्धा आपल्याकडे सांगितलेली आहे. वाचावी ज्ञानेश्वरी डोळा अर्थ काय आहे. ज्ञानेश्वरीचं वाचन गीतेचं वाचन पठन करणं ही त्या ग्रंथाची मोठ्या प्रकारची सेवा आहे असं आपल्याला चिंतन करता येतं बरं का. भाव धरोनिया
अशी भावना धारण करा आणि ज्ञानेश्वरीचं वाचन करा. परिणाम काय होतो? कृपा करी हरितयावरी, त्याच्यावर नारायणाची कृपा होते, भगवंताची कृपा होते असं नाथ महाराजांनी वर्णन केलं. वाची ज्ञानेश्वरी, वाचावी ज्ञानेश्वरी हे शब्द आपल्याला काय सांगतात? ग्रंथाची पठन रूप सेवा. पहिली सेवा सांगितली ग्रंथाची श्रवणाची सेवा, दुसरी सेवा सांगितली ग्रंथाच्या पठनाची सेवा आणि तिसरी सेवा मनाने विचार करणं, अर्थचिंतनाची सेवा करणं. बरं का? म्हणून ते पहावे पुराणी विचारणे, हे विचार करून पहा म्हणजे काय? त्याचं अर्थचिंतन केलं पाहिजे आपण, अशा पद्धतीचा विचार करायचा पडतो. बरं का? म्हणजे श्रवणे पाठे अर्थे गीताने दे मोक्षावते, त्याचं श्रवण करा, पठन करा, अर्थचिंतन करा, गीता तुम्हाला मोक्षाच्या अलीकडचं फळ देणार नाही. हेच नाथ महाराजांनी सांगितलं. नित्य वाचे वदता अक्षरे, गीतेची अक्षर तुम्ही रोज रोज वाचन वदायला लागलात, बोलायला लागलात म्हणजे गीतेचं पारायण करायला लागलात तर काय होतं? भवसिंधू तरे अर्धक्षणी, त्याला अर्ध्या क्षणामध्ये भवसागर तरून जाता येतो. हे फल त्याला प्राप्त होतं असं नाथाने सांगितलं. अजून एक फल आहे. या अशा पद्धतीचा नियम ज्यानं धारण केला, तर शेवटच्या चरणाचा विचार मला सांगायचा आहे. असा नियम म्हणजे गीतेच्या नामस्मरणाचा आणि गीतेच्या पठनाचा ज्याचा नियम आहे त्याला पुरुषोत्तम असलेला परमात्मा कधीही सोडून राहत नाही. नाथ महाराज शेवटच्या चरणातून सांगतात. तया पुरुषोत्तम न विसंबे, त्याला पुरुषोत्तम परमात्मा कधी सोडून राहत नाही, अखंड त्याच्यासोबत परमात्मा असतो असं पण त्याला सांगितलं. म्हणजे गीतेच्या सेवेनं काय काय फलं मिळतात? 3 प्रकारच्या फलाचा विचार या ठिकाणी आला. पहिलं फल काय? त्याला पुन्हा जन्म नाही. दुसरं फल काय? त्याला भवसागरातून तरायला मिळतं. आणि तिसरं फल काय सांगितलं? पुरुषोत्तमाची त्याला प्राप्ती होते. पुरुषोत्तम परमात्मा त्याच्याजवळ सदा सर्व काळ राहतो. तिन्ही फळामध्ये अर्थाच्या दृष्टीनं शब्द जरी वेगळे वेगळे असले तरी अर्थाच्या दृष्टीनं काही बदल नाही. पुन्हा जन्म नाही, याच्याकरता भवसागरातून तरुण जावंच लागतं. म्हणजे पुन्हा जन्म नसणे भवसागरातून तरुण जाणं एकच आहे. आणि पुन्हा जन्म नसणे भवसागरातून तरुण जाणे याच्याकरता परमात्मा जवळ सतत आपल्या स्वरूपात असावा लागतो. म्हणजे दया पुरुषोत्तम न विसंबे, भवसिंधू तरी अर्धक्षणी, आणि त्याला पुनरावृत्ती नाही. या सगळ्याच्या सगळ्या शब्दातून एकाच फळाचा विचार सांगितला गेलेला आहे. वेगळे वेगळे शब्द वापरले, पण या वेगळ्या वेगळ्या शब्दातून सांगितलं गेलेलं तत्व मात्र एक आहे. पण वेगळ्या वेगळ्या शब्दातून हे जे चिंतन आपल्यासमोर आलेलं आहे ना, हे सगळं गीतेमध्ये अशाच शब्दामध्ये आलेलं आपल्याला पाहायला सापडतं. परमात्म्याला यथार्थ रीतीनं जाणलं तर त्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही असं भगवंतांनी सांगितलं की नाही.
नाही ती मामी ती सोर्जुन काय सांगितलं तिचा शब्द काय पुनर्जन्म नाही ती मामी ती सोर्जुन परमात्म्याला यथार्थ रीतीनं जाणते एवं ज्ञातवा अशी काहीतरी शब्द आहे तिथं परमात्म्याला व्यवस्थित रीतीनं जाणणाऱ्या मनुष्याला पुन्हा जन्माला यावं लागत नाही विठ्ठल देवाने सांगितलं नाही का दैवी हे शाकुमयी मम माया तरत्या मामे वये प्रपद्यन्ते माया मेतां तरंती ते या माया नदीतून तरुण जाण्याकरता देवाला शरण जावं लागतं देवाला शरण गेला की माया नदीतून तरुण जातो देवाला शरण गेला 12व्या अध्यायाचा विचार बघा तेषाम हम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी विचरात पार्थ मय्या विशित चेतसां भगवंताने सांगितलं ज्यांनी आपलं चित्त माझ्या स्वरूपात प्रविष्ट करून ठेवलं अशा महात्म्याला या भवसागरातून तारून देण्याकरता म्हणून मी नावाडी होतो म्हणे अनेक पद्धतीने देवाने तिथं भवसागरातून तारून देण्याकरता काय काय मी भक्ताकरता उपाय करतो याचा विचार सांगितला ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचे चिंतन सांगितले नामाचे या सहस्रवरी नावाया उधारी सजोया संसारी ताप झालो सडे जे देखील येते ध्यान कासे लागले परिग्रही घातले तरी यावळे प्रेमाची पेटी बांधून एकाची या पोटी गाणी देत सायुज्याची या कोणाला प्रेमाचा पेटा लावून देतो कोणाला भगवंताच्या नामस्मरणाच्या सांगडीवर बसवतो कोणाला ध्यानाच्या कासेला लावतो आणि कोणाला नामाची नौका सिद्ध करून त्या नामाच्या नौकेमध्ये बसवतो पण भवसागराच्या पलीकडे नेऊन सोडतो हे गीतेचं आपण जर चिंतन केलं तर त्याच्यातून गीता वाचल्याने आपल्याला हे तत्व कळतं आणि हे तत्व कळाल्यामुळे देवाला शरण जाणं होतं आणि देवाला शरण गेलं की भवसिंधू तरी अर्धक्षणी हे फळ आपल्याला प्राप्त होतं आणि असा गीतेच्या चिंतनाचा नित्यनेम ज्यानं धारण केला त्याला 15व्या अध्यायात दिल्याच्या नंतर 3 पुरुषाचं ज्ञान होतं एकाला अक्षर पुरुष म्हणतात एकाला अक्षर पुरुष म्हणतात आणि एकाला उत्तम पुरुष म्हणतात उत्तम पुरुष म्हणलं काय पुरुषोत्तम म्हणलं काय एकच आहे विठ्ठल सांगितलेलं आपल्याला फायदा सापडतो द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाष्टकेवच क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः एवढ्या चरणाचा विचार जर आपण केला तर 3 पुरुषाचा बोध आपण करतो एक क्षर पुरुष आहे म्हणजे नाश पावणारा एक अक्षर पुरुष आहे म्हणजे नाश न पावणारा आणि अक्षर आणि अक्षराच्या पलीकडे असलेला जो पुरुष आहे त्याला उत्तम पुरुष पुरुषोत्तम असं म्हणतात क्षर पुरुष कोणाला म्हणलं जीवाला क्षर पुरुष जीवाला नाव आलेलं आहे अक्षर पुरुष कोणाला म्हणलं कुटस्थाला आणि क्षर आणि अक्षर याचा जर आपण जर विचार केला जीव आणि कुटस्थाचा जर आपण विचार करायला लागलो तर बुद्धीचा उपाधी लागला की चैतन्याला जीव म्हणतात बुद्धीचं विशेषण लागलं की त्याला जीव म्हणतात आणि बुद्धी उपाधी भागाच्या रूपाला राहायला लागली की त्याला कुटस्थ म्हणतात बुद्धी सहित चैतन्य बुद्धीनं आपल्या सहित चैतन्याचं ज्ञान करून द्यायला सुरुवात केली की ती जीवदशा असते आणि बुद्धीला वेगळं राहून चैतन्याचं ज्ञान करून द्यायला सुरुवात केली की ती कुटस्थ अवस्था असते बरं का बुद्धीची उपाधी अवस्था असते आणि बुद्धी उपाधी झाली की त्याला कुटस्थ म्हणतात तो कुटस्थ अक्षर पुरुष आहे आणि बुद्धीच्या विशेषणत्वानं किंवा बुद्धीच्या उपाधित्वानं जीवदशा आणि कुटस्थ दशा म्हणजे अक्षर पुरुषत्व जरी आलेलं असलं तरी या उपाधी आणि विशेषणाचा विचार बुद्धीचा विचार बाजूला ठेवल्याच्या नंतर जो एक पुरुष आहे त्याचं नाव आहे उत्तम पुरुष किंवा पुरुषोत्तम परमात्मा आणि तो परमात्मा चिंतन करणाऱ्या पुरुषाला गवसला पहिला प्राप्त झाला की त्याला विसंबंध राहत नाही
त्याच्या स्वरूपालाच तो प्राप्त झालेला असल्यामुळं त्याला विसंबून राहण्याचा प्रश्नच येत नाही असा एकंदर विचार जर आपण पाहिला तर गीताच आपल्याला पुनर्जन्म नसण्याची साधना, भवसागरातून तरुण जाण्याची साधना आणि पुरुषोत्तम आपल्याला विसंबून राहणार नाही अशा पद्धतीची आपली अवस्था होण्याची साधना गीतेनं सांगितलेली आहे. हे गीतेच्या नामस्मरणानं आणि गीतेच्या पठणानं आपल्याला कळणार आहे. म्हणून नाथबाबांनी नामस्मरण आणि पठणाची सेवा केल्याने गीतेने आपल्याला काय काय फलश्रुती दिलेली असते या संबंधातला विचार या भंगातून सांगितलेला आहे. एकंदर गीतेचा एवढा मोठा अधिकार म्हणून ज्ञानोबाला गीतेवर टीका लिहितात. म्हणून गीतेचं जे फल ज्ञानेश्वरीचंही तेच फल आहे. गीतेची जशी काया वाचा मनाची सेवा तशी ज्ञानेश्वरीचीही काया वाचा मनाची सेवा आपण करू शकतो आणि सगळं फल गीतेनं जसं आपल्या पदरात टाकावं तसं ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनं ज्ञानेश्वरीनंही हे फल आपल्या पदरात पडतं. म्हणून आपल्याला संतांनी आज्ञा करून ठेवली संप्रदायामध्ये वाचावी ज्ञानेश्वरी नित्य नियमाने ग्रंथाचं पठण आपल्याला घडलं पाहिजे. काही करायची गरज नाही आपल्याला सध्याच्या काळामध्ये. काही खालीपाठ ज्ञानोबाचा म्हणत चला, एक 10-5 वेळा ज्ञानेश्वरीच्या कमीत कमी वाचत चला. 10-5 वाचा. सगळ्या तुमच्या व्यापामध्ये तुम्हाला जरी होत नसेल तरी 10-5 वेळा वाचा. एखाद्या तुकाराम महाराजांचा अभंग नियमाने वाचत चला. एवढी साधना, एवढी शास्त्राची सेवा पठनाच्या रूपाने जर आपण केली तर ज्ञानोबा तुकोबारायांची कृपा आपल्यावर होते, गीतेची आपल्यावर कृपा होते आणि त्याच्यातून जीवन कृतार्थ होऊन पुरुषोत्तमाची पदवी आपल्याला प्राप्त होते. हे बरोबर जाणून घ्या आणि शास्त्राच्या ग्रंथाच्या सेवेला काया वाचा मनाने आपण सगळ्यांनी लागावं. नाथ महाराजांना या भागातून सांगायचे एवढं आपल्यासमोर व्यक्त करतो. सेवेला यायला वेळ झाला त्याच्यावर सोडायला तसा थोडासा उशीर झाला तरी जेवण व्हायचे आहेत का अजून? हां हरिभोजीनं विचारलं होतं आता जेवणाचं कसं आपल्याकडे नियमच आधी पोटोबा या नियमाला धरून आपलं झालं त्याच्यामुळे वाईट वाटायचं आधी पण मला पटलं नाही. तुमचं सगळ्याचं जेवण झालं हे जरी तुम्ही सांगत असलं तरी मला पटलं नाही. कारण पंढरपूरला मी जेव्हा गाथेचं प्रवचन करतो ना गाथेचं चिंतन आमचं चालतं, पाठ चालतं, त्या पाठाला सगळे बहुतेक जेवण आलेले असतात आणि त्याच्यामुळे कोणी जागा नसतं. पोटात गेलं की झोप लागते. तुम्ही सगळे कोणी झोपला नाही त्याच्यामुळे मला काही तुमचं जेवण झालं असं मला कळलं नाही. पण आता इथं तुम्ही कुठं लोक असं म्हणायचं मला की नाही तर कमी जेवण बसलं असताना काहीतरी केलं असेल, काय असेल ते असू द्या त्याला माहिती. पण आधी पोटोबा मग विठोबा एक प्रमाण माझ्याजवळ आहे त्या प्रमाणाला धरून आपली सेवा झाली. काही असो बऱ्याच दिवसापासून इथं यावं याच्याकरता प्रयत्न झाले पण मला काही व्यापामुळं, काही संस्थांच्या व्यापामुळं, काही नियमाच्या व्यापामुळं प्रत्येक वेळेला काही इथे येणं झालं नाही. मागं हरिभोजीने पंढरपूरला एक मोठा कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमाला मी यावं असं ठरलं होतं. येतो म्हणून बोललंही होतं. मुद्दा मला एका आमच्या प्रवासातल्या गावामध्ये येऊन भेटून त्यांनी निमंत्रण दिलं होतं आग्रहाने. पण त्याही कार्यक्रमाला मी पंढरपूरला जाऊ शकलो नाही. तब्येत अचानक बिघडली आणि त्याच्यामुळे मला जाता आलं नाही. काही परमेश्वराची जशी योजना असेल तशा पद्धतीने आपल्याला घ्यावं लागतं. देवाने ज्या वेळेला आपला संबंध आणायचा ठरवला असेल त्याच वेळेला तो संबंध येतो. ज्या वेळेला संबंध आणायची देवाची इच्छा असेल त्यावेळेला तो संबंध येत नाही. लक्षात घेऊन आपण थोडंसं फक्त आपल्याला काय गीता ज्ञानेश्वरीच्या चिंतनाशिवाय गाथेच्या चिंतनाशिवाय दुसरं काही करायचं नाही. हा महत्त्वाचा भाग प्रत्येकाने लक्षात ठेवला पाहिजे. एवढं जर केलं तर आपण कायमच्या जवळ आहोत. ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, गाथा हे जर तुम्ही वाचत असाल आपण कायमच्या जवळ आहोत. आणि याच्यापैकी काही जर आपल्याला करायचं नसलं तर आपण जवळ बसूनही दूरच आहोत असाच विचार आहे. एकंदर संतांची सेवा आपल्याला अखंड घडत राहावी एवढाच काहीतरी विचार याच्यातून व्यक्त करायचा आहे. फार दिवसापूर्वी इथं आलो होतो. 2002 साली एकदा असं प्रवासातून जाता जाता सहज इथे येऊन दर्शन बघून आणि इथे हे सगळं पाहून गेलो होतो. आणि मंजुळानंद महाराजांचा तर संबंध होताच होता. पंढरपूरला ते दरवर्षी ताकपिठे विठोबाच्या मंदिरामध्ये कीर्तनाला यायचे. कीर्तनाला आल्याच्या नंतर पहिल्यांदा कीर्तन व्हायच्या अगोदर आमच्या मठात येऊन भेटून दर्शन घेऊन एवढी नम्रता की आम्ही बसलेले असताना असं मला साष्टांग नमस्कार घालून पाय पडायपर्यंत तयारी. थोडीशी बसायची, थोडा वेळ इकडचं तिकडचं बोलणं व्हायचं आणि मग जाताना सांगून जायचे होते जेवायला मी येणार आहे बरं का. आणि त्यांचं वेळेच एक फार पक्कं काम असायचं. ते या वेळेला येतो म्हणलं की बरोबर त्या वेळेला येऊन बसायचे. आमचं थोडं मराठवाड्यातलं काम आहे. कधीच जमत नाही वेळेचं थोडं मागं पुढं होतं त्याला काय करतात.
मग ते तिथं आल्याच्या नंतर ते अस्वस्थता असायची मात्र त्यांची. मला जेवायचं झालं नाही का असं झालं नाही का अजून म्हणायचे. ते नाही मला जसा थोडा वेळ म्हणलं की मग परत ते बोलायचे नाही. म्हणजे असा संबंध होता. एवढंच मला त्याच्यातून व्यक्त करायचं आहे. प्रेमाने येत होते, प्रेमाने बोलत होते, आंतरिक संबंध जिव्हाळ्याचे संबंध होते आणि त्या संबंधापोटी या ठिकाणी मी यावं असं त्यांनी अनेक वेळेला मला सुचवलं होतं, पण ते जमलं नव्हतं. एकदा तर नाथषष्ठीच्या उत्सवाला शेखर महादेवच्या तोरोरीच्या उत्सवाला मी इथं आलो होतो, तर इथं येऊन महादेवने मला इथे या म्हणून सांगितलं होतं. ते वेळेला ते जमलं नाही, अनेक वेळेला जमलं नाही. एका वेळेला अनपेक्षितपणे जमलं आणि माझं मात्र सगळ्यांच्या निमंत्रणातून जमलं. हरिगुरुजी आमचे हरिभक्तपरायण महेश महाराज ते सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नातून आज सवड काढून येणं झालं. सवड काढायचं काही कारण नव्हतं, कारण या लॉकडाऊनमध्ये पंढरपूरला चातुर्मास्याला मी नसल्यामुळं मला कोणी तारीख मागायला आलंच नव्हतं. पंढरपूरला राहिल्याशिवाय मला विचारतो पण अशी वारकऱ्याची आपली अवस्था असते. त्याच्यामुळे काही कार्यक्रमाचा प्रश्नच नव्हता. बरं, कार्यक्रमाला कोणी जर असं परस्पर विचारत असेल, फोनवर विचारत असेल तर लगेच एकदम तारीख देण्याची काही आपली प्रकृती नाही. त्याच्यामुळे दिवस काही गुंतलेला नव्हता. त्याच्यामुळे येणं सहज शक्य झालं. झालेली सेवा संतांच्या चरणी, परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी समर्पण करून, ज्ञानोबा तुकोबाराच्या चरणी समर्पण करून आपण या ठिकाणी थांबू. फक्त नाथ महाराजांनी आपल्याला या अभंगातून सांगितलेल्या पद्धतीनं गाथा, ज्ञानेश्वरी, गीता, भागवताची वाङ्मय सेवा, नामस्मरणाची सेवा, पठनाची सेवा, श्रवणाची सेवा, चिंतनाची सेवा क्षणभरही विसरून नका. एवढं सर्वांना प्रेमानं कळकळीनं एकदा सांगतो आणि सेवा पूर्ण करतो. ज्ञानेश्वर Thank you.